नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप ह्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, पेपर जवळ येत आहे आणि आपले लेखीचे मार्कच वाढत नाही आणि अभ्यास आता काय करावं हे समजत नाही कमी दिवसांमध्ये. तर मी ज्या ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या येणाऱ्या पेपरमध्ये हमखास मार्क वाढणार म्हणजे वाढणार. फक्त काय ना, अभ्यासाची योग्य पद्धत माहिती असावी आणि त्या पद्धतीनुसार जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा 100% लेखीचा स्कोर वाढणार आहे. नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करून घ्या. ओके, बघा सगळ्यात पहिला मुद्दा काय येतो तर सिलेबस. आपल्याला या सिलेबसवर चर्चा करायची. आता काय करायचं, कमी वेळेमध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे, कमी वेळात पूर्ण. मग यामध्ये सगळा करायचा का तर नाही, सगळा म्हणजे सोपे टॉपिक करायचे नाही. यामधले जे IMP टॉपिक असणार आहे ना, त्या IMP टॉपिकच आपल्याला करायचे, लक्षात घ्या. बाकी आता पूर्ण सिलेबसच्या मागे लागायचं नाहीये, कारण वेळ नाही ना तेवढा आपल्यासाठी. आहे का वेळ? नाहीये. मग ज्या ज्या गोष्टी सांगतो त्या तेवढाच करा, त्याच्याने आपले मार्क वाढणार आहे. जे तुम्हाला येतं ना ते एकदम शुअर माहिती, मला हा प्रश्न येतो म्हणजे येतो, कधी सांगितलं तरी चालेल, तो प्रश्न करू नका, फक्त एक प्रकार एकदा सोडवा. बाकी जे येत नाही ना त्या गोष्टीवर जास्त भर द्यायचंय. असे जर तुम्ही एक एक मार्क जर कव्हर जर केले तर तुम्हाला हमखास 85+ लेखीला मार्क येणार म्हणजे येणार. आणि तुमचं जे वर्दीचं स्वप्न आहे ते देखील पूर्ण होणार. तुम्ही ह्या वर्षी पोलीस पण होणार. फक्त काही काही गोष्टींच्या जे अभ्यासाची एक पद्धती त्यानुसार करा. त्यानंतरचा मुद्दा येतो रिव्हिजन करणे. आता रिव्हिजन करायची, रिव्हिजन कोणत्या विषयाची करायची, कशी करायची हे सुद्धा आपल्याला डिस्कस करायचंय. प्रश्नपत्रिका किती केल्या पाहिजे दिवसाला, एका दिवसाला आपल्याला प्रश्नपत्रिका करायची आहे. कारण जो पेपर आहे तुमचा लेखीचा स्कोर हा सगळा डिपेंड करतो प्रश्नपत्रिकेवर. हे तर मॅटर करतच, इथं नो डाऊट. ते तर तुम्हाला करणंच आहे, कारण तुम्हाला जर प्रकार माहित नसेल तर तुम्ही कोणत्या अँगलने अभ्यास करणार आहे, बरोबर ना. मग त्यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिका पण तितक्याच गरजेची आहे. आणि तुम्ही काढलेल्या नोट्स आणि आम्ही दिलेल्या नोट्स या दोघांचं मिश्रण करायचं आणि त्या नोट्स नुसार आपण काय करायचं तर अभ्यास करायचा. उदाहरणार्थ मी मराठी व्याकरणाचे आतापर्यंत 1000 प्रश्न घेतले. किती? 1000 PYQ घेतलेले. या एक प्रकारच्या काय तर तुमच्या नोट्सच आहे. मग तुम्हाला ह्या नोट्स करायच्या तुम्हाला आणि तुम्ही काढलेल्या, त्याने काय होणार ना, स्कोर वाढणार तुमचा, 100% स्कोर वाढणार. फक्त व्यवस्थित करा. आता बघा पुढचा पहिला मुद्दा आपण घेऊ सिलेबसचा, बरोबर ना. सिलेबस मध्ये काय काय करायचंय तर सिलेबस मध्ये आहे तुम्हाला, बघा सिलेबस मध्ये तुम्हाला काय तर गणित आणि बुद्धिमत्ता आहे, बरोबर ना. आता गणित बुद्धिमत्ता टॉपिक आहे. मी सगळे नाही घेतले, मोजकेच घेतलेली मी. तुम्हाला सर्व करायचे, बरोबर ना. पण सगळे आता संख्या टॉपिक असेल ना, उदाहरणार्थ बघा संख्या टॉपिक आहे. आता हा टॉपिक तुम्हाला जर येत असेल ना तर याचा एक प्रकार आणि त्या एक प्रकाराचं तुम्हाला एकच गणित करायचंय, एकच गणित करायचंय. फक्त समजून घ्यायचंय का याचा टाईप कसा आहे, याचा प्रकार कसा आहे. पण पेपरला भूमितीवर विद्यार्थ्यांचे मार्क जाता हा टॉपिक तुमचा IMP असणार आहे. याचा सराव तुम्हाला सगळं करायचंय आणि भूमितीचे सर्व प्रकार करायचे तुम्हाला, सर्व प्रकार. म्हणजे जर यावर प्रश्न जर आला तर मार्कच जायला नको. आणि हे मेरिट ठरवणारे टॉपिक असतात: भूमिती, चक्रड व्याज, गुणोत्तर, बैजिक राशी, वैवारी, ठोकळा, बरं ना. हे सगळे टॉपिक काय असताना महत्वाचे टॉपिक आहे, यावर जास्त भर द्या. त्यानंतर रेल्वे, सरळ व्याज, नफा तोटा, लसाई मसावी, त्रिकोण मोजणे, नातेसंबंध, असे भरपूर टॉपिक आहे. मग तुम्ही काय करा, सगळ्यात पहिले लिस्ट काढा. आता मी तुम्हाला एक थोडक्यात लिस्ट दिली ही माझ्या पद्धतीने, बरोबर ना. मग तुम्ही तुमच्या पद्धतीने एक वहीमध्ये ना सगळ्यात पहिले लिहून घ्या की IMP टॉपिक कोणकोणते असणार आहे, बरोबर. मग त्यानुसार काय करा, ते टॉपिकचा सराव जास्त करा, त्याला जास्त वेळ द्या. जे तुम्हाला येत नाहीये, जे तुम्हाला येत आहे ना ते फक्त मी सांगितल्याप्रमाणे काय करायचं, एक प्रकार एक गणित. इथं काय करायचंय, हे जे गणित आहे हे काहीतरी फोटो काढा मोबाईल मध्ये किंवा वहीमध्ये लिहिलं असेल तर ते लिहा. आणि दररोज असे जे IMP टॉपिक आहे जे तुम्हाला येत नाही ते दररोज गणित सोडवा. तिसऱ्या चौथ्या दिवशी तुमच्या बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर झालेले असणार आहे. आता वेळ वाढवावा लागेल. आता तुम्हाला असं नाही चालणार की मी गणितसाठी 1 तास दिला, बरोबर ना, आणि माझं गणित इम्प्रूव्हमेंट झालं. बुद्धिमत्तेला पण मी 1 तास दिला आणि माझं इम्प्रूव्हमेंट झालं, असं नाही चालणार. तुम्हाला आता गणित कमीत कमी 2 तास तरी करावं लागेल, 2 तास, बरोबर. बुद्धिमत्ता 2 तास करावं लागेल. अभ्यासाची स्ट्रेंथ वाढवा, कारण आता ग्राउंड झालेले आहे बऱ्यापैकी, बरोबर ना. ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झाले त्यांना ग्राउंडला जायची गरज आहे का? नाही. ज्यांचं कारागृह ग्राउंड आहे त्यांनी काय करा, कारागृहाचं ग्राउंड फक्त थोडंसं लाईट चालू ठेवा सकाळी किंवा संध्याकाळी आणि लवकर लॅबला जा, लवकर अभ्यासिकेमध्ये जा आणि आपल्या दिवसाचं शेड्यूल करा, पूर्ण करा, तरच तुमचा स्कोर वाढणार आहे. गणित बुद्धिमत्ता मार्क जाऊन देऊ नका. मराठी व्याकरण, हे बघा
मी तुम्हाला रेशो सांगतो. तुम्हाला गणित, त्यानंतर बुद्धिमत्ता, मी नेहमी माझ्या लेक्चरमध्ये सांगतो बघा, आणि मराठी, हे तीनच विषय तुम्हाला 75 मार्काला आहेत, होय की नाही? 75 मार्काला हे 3 विषय तुमचे आणि ठरलेले. इथं तुम्हाला माहिती आहे की हे जर मी परफेक्ट केलं तर मला 75 पैकी जास्त नाही, मला 70 प्लस मार्क येऊ शकता, 65 प्लस 70 प्लस येऊ शकता. मग ह्या 3 विषयाला जरा जास्त वेळ द्या, हे 3 याच्यावर जास्त काम करा, जेणेकरून इथं मार्क जायला नको. जीके मध्ये काय येईल ना कोणालाच माहित नाहीये. जीके काही येऊ शकतं, चालू घडामोडी काही पण विचारतील, जिल्हा विशेष माहित नाहीये, एखादा तुम्हाला विज्ञानाचं माहित नाहीये, मग याचं काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण जास्तीत जास्त भर तुम्हाला ह्या 3 विषयांवर द्यायचा आहे, गणित, बुद्धिमत्ता, मराठी. इथं जर कमांड आली ना, इथं कमांड, तर तुमचं पेपर हमखास, मी 85 प्लस म्हणतोय, पण तुमचा आली वेळ तर 90 पण जाणार आहे पेपर. पण त्यासाठी इथं दिवस रात्र एक करावं लागेल, कारण स्वप्न वर्धीचं आहे, बरोबर ना? आई वडिलांचं स्वप्न आहे, त्या बिचाऱ्यांनी कष्ट केले आणि तुम्ही पण रक्ताचं पाणी करून पहिला टप्पा पार केलाय ग्राउंडचा, बरोबर ना? पहिला टप्पा तुम्ही एकदम इमानदारीने पार केलाय. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऍव्हरेज ग्राउंडला मार्क आहे, जे पेपरला बसणार आहे काठावर, ते सुद्धा पोलीस होऊ शकता, पोलीस होऊ शकता. फक्त तुम्हाला काय करायचंय, तर ह्या गोष्टींवर तुम्हाला नोटीस करायचंय, समजलं? जास्त काही नाही. गणिताला तुम्ही जे पुस्तक वापरत असाल ना, फास्ट ट्रॅक म्हणा, सतीश वशी सरांचं, ते करा. बुद्धिमत्तेला सतीश वशी सरांचं बेस्ट आहे, फास्ट ट्रॅक. मराठीला बाळासाहेब शिंदे करा, का नाही स्कोर वाढणार, 100% स्कोर वाढणार तुमचा पेपरचा, बरोबर? मग याच्यावर भर द्यायचे तुम्हाला. त्यानंतर मराठीचे काही IMP टॉपिक आहे बघा, मराठी विषयाचे. आता या IMP टॉपिक कोणकोणते, तसं बघितलं तर तुम्हाला सर्वच करायचे, बरोबर ना? वर्णमालेपासून तर सगळं करायचंय तुम्हाला. जसं की वर्णमाला झाली, त्यानंतर संधी झाली, हो ना, याच्यावर मार्क प्रश्न पेपरला विचारला जातो. फिक्स ठरलेले, वर्णमाला, संधी येणार म्हणजे येणार. त्यानंतर तुमच्या शब्दांच्या जाती आहे, शब्दांच्या जाती, ओके. हे आता हे झालं तुमचं, हे ऑल ओव्हर करता. पण जिथं मार्क जातो ते टॉपिक कोणते? आता क्रियाविशेषणाचा सरळ सरळ जर प्रश्न आला ना, मार्क जात नाही. सरळ सरळ जर विचारलं एखादा, मी मी दररोज दररोज अभ्यास करतो, याच्यामध्ये जर म्हटलं क्रियाविशेषण कोणतं आहे, तर लगेच दिसतं दररोज आहे, बरोबर ना? पण दररोज हा शब्द क्रियाविशेषणाच्या कोणत्या उपप्रकारामध्ये येतो, असा जर प्रश्न आला तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा इथं मार्क जातो. आपले विद्यार्थी ते उपप्रकार करत नाही आणि तिथं मार्क गमावता. लक्षामध्ये. मग त्यासाठी याचे उपप्रकार देखील करा तुम्ही. उपप्रकार म्हणजे त्यामधले शब्द सुद्धा पाठ करून घ्या, पाठच करा. मी हा शब्द वापरेल तुम्हाला, मी तुम्हाला डायरेक्टली सांगतोय, डायरेक्ट पाठ करा, रट्टे मारा, काही विषय नाही. हे बघा, असं का नाही तर असं फिरून का, आपल्याला एक मार्क भेटला पाहिजे. तुमचं मेरिटला नाव येणं गरजेचं आहे, तुम्ही पोलीस होणं गरजेचं आहे. तुम्ही कसे झाले हे नाही विचारणार, फक्त समाज काय विचारणार आहे किंवा तुमच्या आजूबाजूचे काय विचारणार आहे, बाबा तू झाला का नाही झाला, एवढंच विचारणार आहे, बरोबर ना? मग त्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहे त्या त्या गोष्टी तुम्ही फुल एनर्जीने करा, ओके. मग बघा, प्रयोग टॉपिक आहे, यावर तुम्हाला प्रश्न येणार. वाक्यांचे प्रकार आहे, वाक्य रूपांतर आहे, समास टॉपिक तुमचा IMP आहे, दरवर्षी फिक्स प्रश्न आहे. जे समास समजताय ओके, हरकत नाही, जे नाही समजत ते पाठ करा. अलंकार आहे, वृत्त टॉपिक आहे, वृत्त पेपरला आता विचारला जातोय. वृत्त जर समजत नसेल तर उदाहरणं पाठ करा, काही विषय नाही. मी डायरेक्ट सांगणार माणूस आहे, काही असं मला काही आवडत नाही की तुम्हाला प्रकार शिकायला नसेल तर काय करणार आहे, तो टॉपिक थोडा किचकट आहे, काय हरकत नाही ना, ओके. शब्द सिद्धी करा, वाक्य पृथक्करण आहे, सिद्ध साधित शब्द आहे, शब्दांच्या शक्ती आहे, हे सगळे टॉपिक तुम्हाला करायचे. थोडक्यात सांगायचं झालं तर मराठी व्याकरणाचं जे पुस्तक आहे तुमच्याकडं, ते क्रियाविशेषणाच्या नंतरच्या टॉपिकवर जास्त भर द्यायची, कारण हे मार्क घाल जातं याच्यामध्ये. जसं तत्सम शब्द आहे बघा, तत्सम, तद्भव, हे शब्द जे आहे ना, तर हे शब्द पण करायचे. आणि सगळं तुम्हाला ट्रिकनुसार शिकवू शकतो मी. तत्सम किंवा तद्भव शब्द फक्त तुम्हाला 99 रुपये खर्च करायचे. किती? 99 रुपये जर तुम्ही खर्च केले तर ही 6 महिन्याची बॅच आहे. तुम्हाला 6 महिने तर आता नाही, पण आहे उदाहरणार्थ 1च महिन्याची आता तुम्हाला असणार आहे पेपर. तर ही जर बॅच केली तर या बॅच मध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला की मराठी व्याकरणाचे मी 1000 PYQ घेतलेले. किती? 1000 PYQ. आणि याची PDF पण भेटणार आहे तुम्हाला, PDF. तसंच GK चे मी 3500 वन लाईनर दिले आतापर्यंत. किती? 3500. आणि माझं टार्गेट आहे 5000 द्यायचं, म्हणजे अजून 1500 मी देणार आहे ह्या बॅच मध्ये. मग ही बॅच करा तुम्ही, तुम्हाला 100% या भरतीच्या पेपरमध्ये तुमचे मार्क वाढणार पेपरला.
कारण काही काही गोष्टी तुम्हाला शॉर्टकट माहिती असणं गरजेचं आहे. आता तुम्ही कधी PYQ काढशाल, मी सगळे पेपरला विचारलेले काढलेले क्वालिटी प्रश्न आहे. जर याच्यातले 1000 मधले उदाहरणार्थ 1000 मधले 10 जरी प्रश्न ऍज इट इज जर जसं तसे आले तर तुम्हाला फक्त टिक करायचं काम राहील, कारण ते प्रश्न तुम्ही सोडवलेले असणार आहे. हा फायदा होतो. समजलं. आणि माझे पुढच्या 500चं पण काम चालू आहे, म्हणजे 1500 मी देणार आहे. तसंच जीकेचे 3500 आहे. गणिताचे सगळे प्रकार आहे. मी सांगितलं ना तुम्हाला, जसं की भूमिती करायचे तुम्हाला, बरोबर ना. मग भूमितीचं करायचंय तर भूमिती पूर्ण प्रकार घेतलेले, काही सोडलेलं नाहीये, पूर्ण भूमिती केली, मग तुमचा मार्कच जाणार नाही. आणि बॅचची किंमत काही जास्त काही नाही, फक्त 99 रुपये. आणि मोजक्याच विद्यार्थ्यांसाठी ऑफर ठेवलेली आपण, पण ही ऑफर लवकर बंद होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची त्यांनी माझा नंबर आहे, त्या नंबरवर मला मेसेज करा. बघा हा नंबर आहे व्हॉट्सअपला 8329603029 या नंबरला मला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. मी तुम्हाला ॲप लिंक देऊन टाकणार किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ॲप लिंक मिळेल तुम्हाला आपल्या. ओके. नेक्स्ट, आता मराठीमध्ये विरामचिन्ह, शुद्ध लेखन, अशुद्ध शब्द, समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द समूहाबद्दल एक शब्द, मराठी भाषेतील म्हणी आणि त्यांचा अर्थ, वाक्यप्रचार, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, अलंकारिक शब्द, साहित्य विषयक रस, परभाषिक शब्द, हे सगळं करायचे आहे. टोपण नावं, यावर तुमचे 5 मार्क आहे. हे घटक जो आहे ना, यावर तुमचे मराठी मधले 5 मार्क फिक्स आहे. समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी 5+ म्हणलं तरी चालेल, इथं काय हरकत नाहीये, कारण हा घटक तुमचा मार्क खाणार आहे. याला रोज काय करा, दररोज आहे ना, दररोज 1 तास द्या. दररोजचा 1 तास द्या आणि रोज पाठ करा. म्हणजे समानार्थी घेतलं तर पाठ करायला घ्या आणि ठरवा तुम्ही की मला हे आज आणि उद्यामध्ये संपवायचे, पूर्ण करायचे. अशा पद्धतीने अभ्यास करा, तेव्हा तुमचा लेखीचा स्कोर हा काय होणार आहे, वाढणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, बघा आता सगळ्यात महत्वाचा, सर जीके किती करा, एक वेळेस आम्ही ना गणित बुद्धिमत्ता मराठी करतो तरी आमचं कव्हर होतं, पेपरला मार्क येऊन जातात, पण जीकेचे मार्कच येत नाही आम्हाला. जीकेचे मार्कच येत नाही, त्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्यासाठी काय करायचं माहिती का, जीके मध्ये सरळ फंडा, विचारले गेलेले प्रश्न, विचारले गेलेले जे PYQ आहे ना, ते प्रश्न करायचे, तुम्ही पूर्ण करायचे, 1 लाइनर करायचे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलंय ना, आपले 3500+ जे 1 लाइनर आहे तेवढे पाठ करायचे. 100% मार्क वाढतात, काही बदलत नाही. जीके मध्ये म्हणलं तर विज्ञानावर जरा जास्त काम करा, विज्ञानावर जरा जास्त काम करा, कारण हा विषय जरा थोडासा मार्क खातो. ओके. त्यानंतर जिल्हा विशेष करायचं आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय त्या जिल्हा विशेष करायचा. त्या जिल्हा विशेष मध्ये काय काय करायचंय हे मी तुम्हाला कंटेंट देणार आहे लवकरच. म्हणजे कोणकोणत्या घटकावर पेपरला प्रश्न येतो, त्याच्या बाहेर प्रश्नच येणार नाही. काहीही करा तुम्ही, नाहीच येणार, पण तुम्ही तेवढं केलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल करा. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि पोलीस भरतीला महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न येतात. महाराष्ट्र पोलीस करा. आपल्याला ज्या खात्यामध्ये जायचंय त्या खात्याची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र पोलीस संपूर्ण माहिती करून घ्या. चालू घडामोडी करा, संपूर्ण पुरस्कार वगैरे. त्यानंतर 2025च्या सगळ्या चालू घडामोडी करा. यावर तुम्हाला पेपरला प्रश्न विचारला जाणार आहे. एवढंच करा, तुम्ही नोकरीला लागणार, 100% लागणार. फक्त व्यवस्थित प्लॅनिंग करा दिवसभराचं आणि त्यानुसार तुम्हाला शेड्यूल करायचे. आणि सगळ्यात महत्वाचा टॉपिक म्हणजे तो म्हणजे प्रश्नपत्रिका. आता मी जे तुम्हाला सांगितलं हे तुम्ही सकाळी जे सिलेबस वगैरे सांगितला, हे 9 ते 5 पर्यंत तुम्हाला करायचंय. 9 ते 5 पर्यंत तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर 5 किंवा 7 पर्यंत पण म्हणू शकतो आपण. 7 वाजेनंतर तुम्हाला काय करायचंय, प्रश्नपत्रिका. प्रश्नपत्रिका मग तुम्ही दुपारी पण एक करू शकता, काय हरकत नाही. दररोज किती करायच्या, बघा दररोज आपण कमीत कमी 5 प्रश्नपत्रिका केल्या पाहिजे. 5 प्रश्नपत्रिका मग कशा करायच्या, तर एक आहे ना 90 मिनिटं वेळ लावून सोडवायची. एक प्रश्नपत्रिका जी आहे ना, एक प्रश्नपत्रिका ती 90 मिनिटाचा वेळ लावायचा आणि ती सोडवायची 90 मिनिट. त्यामध्ये काय करायचंय, कोणत्या टॉपिकवर मार्क गेलेत, मार्क जात आहे, ते टॉपिक काय करायचे, परफेक्ट करायचे. कोणता टॉपिक आहे, समजा गणिताचा गेला, मग कोणता गेला तो प्रकार करून घ्या. मराठीचा कोणता गेला, अलंकार, मग तो प्रकार करून घ्या. जीकेचा कोणता गेला तो पाठ करा. जीकेचा एवढं होणार नाही पण बऱ्यापैकी करा. ठीक आहे. त्यानंतर
90 मिनिटं झाले. अशी तुम्हाला एक प्रश्नपत्रिका सोडवायची. किती? एक प्रश्नपत्रिका. आणि राहिलेल्या 4 प्रश्नपत्रिका आहे ना, 4, तर 4 प्रश्नपत्रिका कशा करायच्या? यामध्ये काय करायचं? विचार झालेल्या प्रश्नपत्रिका करा. मागच्या पोलीस भरतीला विचारलेले या. ओके. यामधलं मराठी आणि जीके हे वाचन करा किंवा पाठ करा. दोन्हीपैकी जे वाटेल ते. ठीक आहे. त्यामधलं गणित आणि बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्ता हे काय करा? तर सोडवा. गणित बुद्धिमत्ता सोडवा, म्हणजे जेणेकरून तुमचा कव्हर होणार आहे. ठीक आहे. एवढं 4 होणार नाही. गणित बुद्धिमत्ता जास्तीत जास्त 2 किंवा 3 होतील. 2 किंवा 3 प्रश्नपत्रिका होतील. एवढं 4 होणार नाही, कारण 4 म्हणलं तर जवळपास 200 गणित होता. पण प्रयत्न करा. रोजच्या 5 प्रश्नपत्रिका झाल्याशिवाय झोपायचं नाही. हे स्वतःला टार्गेट द्या. तर पेपरचा स्कोर वाढणार आहे. सर्वांना पेपरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला जिद्दीने अभ्यास करा. हार मानायची नाही. काही झालं तरी चालेल, तुम्ही हार नाही मानली पाहिजे. जेणेकरून काय ना, ह्या भरतीला तुम्हाला पोलीस झाले पाहिजे तुम्ही. आणि पोलीस होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या त्या करा. सगळं करा. सगळ्यात पहिले मोबाईल बंद करा. बरोबर ना? म्हणजे कोणाचे फोन येणार नाही. जास्तीत जास्त वेळ लॅबला थांबा. घरी कमी वेळ द्या. बाहेर कुठं लग्न समारंभ, जर काही मित्राचं काम वगैरे, या गोष्टी थोडे दिवस बंद करा. जर हे केलं तर तुम्ही सक्सेस होताय, आणि हे जर नाही केलं तर मात्र तुम्हाला अपयश येऊ शकतं. काही अडचण असेल पोलीस भरती संदर्भात तर हा माझा नंबर आहे पर्सनल, मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. 8329603029. आणि नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला, आजचं लेक्चर एवढंच होतं. लवकरच आपण एक नवीन व्हिडिओ सोबत भेटूया. धन्यवाद.